गेल्या वर्षी मी कझाकिस्तानमध्ये गेलो होतो. हा देश मला प्रचंड आवडला. भन्नाट जागा फिरलो. परत आल्यावर कझाकिस्तान यूट्यूब सिरीज बनवली. सगळ्यांना ती खूप आवडली. मस्त रिस्पॉन्स मिळाला. बघता बघता 30 जणांचा ग्रुप बनला. बालीच्या पहिल्या टूर नंतर रानवाटा इंटरनॅशनलची दुसरी ग्रुप टूर, अलमाटी कझाकिस्तान. दर दिवशीप्रमाणे आम्ही आमचं आवरून हॉटेलवर इतरांना भेटायला निघालो. गाड्या एवढ्या मागे थांबतात की ती क्रिकेटची मॅच होईल. नमस्ते नमस्ते. डे 5, 5वा दिवस आहे. थोडं ढगाळ आहे, बारीक बारीक पाऊस पडतोय. तर अलमाटी शहराने आम्हाला बरंच वेदर दाखवलं. ऊन, पाऊस, थंडी सगळं चाललंय आणि सगळं मधून मधून चाललंय. म्हणजे आम्हाला त्रास नाही होत आहे. सो सगळे साईट सीन पण होत आहे आणि सगळे वेदर बघायला मिळतात. तर नवा दिवस 5 आज आम्ही शहरात आहोत. आम्ही 2 दिवस बाहेर जाऊन आलो शहराच्या, म्हणजे गावात जाऊन आलो एका, आणि धमाल केली. काय बघायला मिळालं म्हणजे मी गेल्या वेळी मी जे फिरलेलो ते मी एका दिवसात फिरलेलो आणि तो सेम आम्ही 2 दिवसात फिरलो यावेळेस. आणि प्रत्येक जागी 2 तास, 3 तास, 4 तास थांबलो आणि जागा अद्भुत होत्या, कमाल होत्या आणि लोकांना भरपूर वेळ मिळाला. आणि माझं असं झालं की मी जे बघितलंय त्यापेक्षा मी इथे जास्त वेळ दाखवू शकतोय लोकांना आणि सगळे खुश आहेत. यस. एवढं आलिशान हॉटेल आहे. इथे ब्रेकफास्ट होता आमचा रोजचा आणि ओपन टेरेस. 3 दिवस या हॉटेलमध्ये राहिल्यावर आज हॉटेल बदलणार होतो. त्याआधी शहर फिरायचा प्लॅन होता. बसमध्ये डॉक्टर अभिजित यांनी कझाकिस्तान, अलमाटी यांच्या इतिहासाबद्दल छान माहिती सांगितली. व्यापारी महामार्ग होता. आता आपण जिथे आहोत सध्या सेंट्रल एशियामध्ये, तर तिथे अनेक शहरं, हा जो व्यापार होता त्याच्यासाठी, म्हणजे व्यापारी यायचे जायचे तर त्यांना कुठेतरी राहण्यासाठी किंवा स्टेसाठी किंवा खाण्यापिण्यासाठी त्यांना जागा हवी म्हणून सेंट्रल एशियातले जे मेजॉरिटी शहर आहे, जसं ताशकंद असेल, समरकंद असेल, बुखारा असेल किंवा इव्हन अलमाती पण असेल, तर यांची सुरुवात ही अशी झाली. बारीक बारीक पाऊस सुरू होता. आम्ही रिपब्लिक स्क्वेअर मधलं इंडिपेंडन्स मॉन्युमेंट बघायला आलो. कझाकिस्तानला 1991 मध्ये सोव्हिएत युनियन पासून स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आलंय. स्मारकाच्या मधोमध एक उंच स्तंभ आहे, ज्याच्या टोकावर गोल्डन वॉरियरची किंवा गोल्डन मॅनची मूर्ती आहे. ही मूर्ती कझाक लोकांच्या शौर्य, स्वातंत्र्य आणि शक्तीचं प्रतीक मानली जाते. याच्या आजूबाजूलाही काही शिल्प प्रतिमा आहेत. कझाकिस्तानचा प्राचीन काळापासून स्वातंत्र्यानंतरच्या आधुनिक काळापर्यंतचा इतिहास यात दाखवला. प्राचीन नोमॅडिक जीवन, घोड्यावर स्वार योद्धे, पारंपरिक संस्कृती आणि समाज जीवन हे यातून समजतं. अलमाटी बघायला येणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे. सगळ्यांनी मस्त फोटो सेशन केलं. नंतर आम्ही अबाय नॅशनल ऑपेरा अँड बॅले थिएटरला आलो. कझाकिस्तानमधलं एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक सांस्कृतिक केंद्र म्हणून याला ओळखतात. कझाक संगीत, नृत्य आणि रंगभूमीच्या विकासात या थिएटरचा मोठा वाटा आहे. मागची बिल्डिंग आली पाहिजे. रशियन मधला शब्द आहे मात, संस्कृत मधला शब्द आहे मातृ किंवा माता, आणि तो बाकीच्या भारतीय भाषांमध्ये पण आहे. तसंच रशियनचा शब्द ब्रात, त्याचा अर्थ ब्रदर, आणि संस्कृत मधला शब्द भ्राता, भ्रातृ. नंतर नभ, संस्कृत शब्द, रशियन शब्द नेबोस. त्याच्यानंतर बोग, रशियन शब्द, आणि ऍक्च्युली हा स्लाविक, बाकी सगळ्या भाषांमध्ये पण बोगच म्हणतात देवाला. लिथुएनिया असेल, त्याच्यानंतर इस्टोनिया असेल, इथला जो मूळ शब्द आहे देवासाठी तो बोग आहे.
आणि त्याचा आपल्याला पॅरल काय सापडतो, भग. भगवान या शब्दाचा रूट भग आहे. प्रवासात डॉक्टर अभिजित भाषेबद्दल खूप इंटरेस्टिंग माहिती देत होते. पूर्वी जेव्हा ब्रिटिश लोक भारतात होते तेव्हा त्यांनी नोटीस केलं की त्यांच्या भाषा ग्रीक, लॅटिन आणि संस्कृत यांच्यामध्ये खूप सिमिलॅरिटीज आहेत, खूप म्हणजे खूप. मग त्यांना असं लक्षात आलं की यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज का बरं आहे, तर याचं कारण असं असू शकतं की एका पॉइंट पासून या सगळ्या भाषा उत्पन्न झाल्या. जसं आता आपण आज बघितलं तर मराठी, हिंदी, गुजराती, राजस्थानी यांच्यामध्ये 70-80% सिमिलॅरिटी आहे. पंजाबी घ्या, बंगाली घ्या, नेपाळी घ्या, आपल्याला पूर्ण भाषा तशीच्या तशी समजेल असं नाही, बट ऍटलिस्ट आपल्याला काहीतरी शब्द समजतात. त्याचं रिझन हे की या सगळ्या भाषा संस्कृतमधनं आलेल्या आहेत. इतिहास, संस्कृती यांची स्मारकं बघितल्यानंतर शॉपिंगसाठी सगळेच उत्साहात होते. आम्ही चॉकलेट फॅक्टरीमध्ये गेलो. इकडची राखत चॉकलेट फॅक्टरी खूपच प्रसिद्ध आणि सर्वात जुनी मानली जाते. आपण कितीही मोठे झालो तरी चॉकलेट्स आपल्याला कमाल आनंद देतात. राखत या नावाचा अर्थच आनंद असा आहे. चॉकलेट फॅक्टरीला किती समर्पक नाव दिलंय. ढिगाने रचलेली चॉकलेट्स मुठभर उचलायची, पिशवीत भरायची. हे करताना सगळ्यांच्या मनात लपलेलं लहान मूल बघायला मिळालं. सगळेच त्या चॉकलेटच्या जगात हरवून गेले. ग्रीन बाजार, आपण ग्रीन बाजारच्या बाहेर आहोत. तुमच्याकडे 30-35-40 मिनिटं आतमध्ये फिरायला. आतमध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. तुम्हाला वेगवेगळे मोठ्या आकाराचे प्राणी, त्यांचे वेगवेगळे अवयव विकायला किलोवरती. वेगवेगळ्या प्रकारचं चीज मधले प्रकार, त्याच्यात मीठ कमी, हे कमी, ते कमी. काही जण तुम्हाला डायरेक्ट टेस्ट करायला देतात चीज. सो बाजार फिरू शकता. हा फेमस आहे. आपली लोक येतात हा बाजार फिरतात. ते ड्रायफ्रुट्स तुम्हाला मिळू शकतात. ग्रीन बाजार हा अलमाटी शहरातला जुना आणि प्रसिद्ध बाजार आहे. स्थानिक जीवनशैली अनुभवायची असेल तर हे ठिकाण खूप महत्त्वाचं मानतात. ताजी फळं, भाज्या, मांस, सुकामेवा, मसाले, औषधी वनस्पती, चीज असं बरंच काही या बाजारात मिळतं. बऱ्याचशा पदार्थांची आपल्याला चव बघू देतात. स्ट्रॉबेरी ट्राय केली आहे, आंबट, इंटरेस्टिंग. आतल्या वस्तूंच्या रचना इतक्या कलरफुल दिसतात की खरेदीचा मोह होतोच. अलमाटीतला अल्मा साईज. ग्रीन बाजारात मनसोक्त फिरल्यानंतर दुपारी भारतीय हॉटेलमध्ये जेवलो. यानंतर एका धमाल जागेला भेट देणार होतो, कोकटोबे. वाटेवर एक वेगळंच इन्स्टॉलेशन दिसलं. सफरचंदांनी भरलेली गाडी. अल्मा म्हणजे सफरचंद, सफरचंदांचं शहर म्हणजे अलमाटी. कोकटोबेचा शब्दशः अर्थ ब्लू हिल, निळ्या आकाशाखाली असलेली टेकडी. इथे आम्ही केबल कारने गेलो. अलमाटी शहराच्या गजबजाटापासून आता हळूहळू आम्ही टेकडी जवळ जायला लागलो. वरून संपूर्ण शहर दिसत होतं. समोर दिसणाऱ्या उत्तर तियांशांच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा बघून सगळेच प्रचंड खुश झाले. उंच पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेलं शहर, हा व्ह्यू एकदम कमाल होता. इकडे असलेला हा उंच टॉवर शहराचं मुख्य प्रसारण केंद्र होता. आजही थोड्या प्रमाणात टीव्ही आणि रेडिओ प्रसारण इथून होतं. आता इथे पर्यटकांसाठी एंटरटेनमेंट पार्क आहे. वेगवेगळ्या राईड्स आहेत.
आम्ही फास्ट कोस्टर राईडमध्ये बसून एकदम थ्रिलिंग अनुभव घेतला. वाईल्डेस्ट फुल स्पीड राईड. मी ते उलटा करत होतो त्यामुळे मी अजून स्पीड दिला, थांबलोच नाही. गुड गुड. कोकटोबेवरून अलमाटीची जी स्कायलाईन आम्हाला दिसली खूपच सुंदर. पॅनोरामिक सूर्यास्त बघायला मिळाला. लाईट्सने झगमगून गेलेलं अलमाटी बघत खाली आलो. खाली एक डीजे मस्त गाणी ऐकवत होता. जमलेल्यांचे पाय आपोआप त्या गाण्यांवर थिरकत होते. नव्या आलिशान हॉटेलमध्ये चेक इन केलं. आजचा दिवस अलमाटी शहरातला एकदम निवांत गेला. गेल्या 4-5 दिवसापासून कझाकिस्तानमधली आपली ट्रिप खूपच छान चालू आहे. त्यामध्ये मला सिटी टूर अलॉंग विथ नॅचरल ठिकाणं लाईक कँडी लेक आणि चेरिन कॅनियॉन हे खूपच आवडले. कारण चेरिन कॅनियॉनसारखं आतापर्यंत तरी मी कधीच पाहिलं नव्हतं. आणि कँडी लेकमधले विविध प्रकारचे ब्लूचे निळ्या कलरचे जे शेड्स होते ते खूपच छान होते. आणि आता जो ट्रेकिंगचा हाईक आपण छोटासा केला इथे त्यातही खूपच छान एक्सपिरियन्स होता. कारण बाजूलाच एक नदी वाहते आणि छोटेसं चढण होतं. त्यात खूपच सुंदर ट्रेक झाला कारण इथे स्वच्छता पण खूप आहे. 200 किलोमीटर रेडियस मध्ये इथे इतके सगळे जॉग्राफिकल फीचर्स आहेत. म्हणजे आपण कॉनिफेरस फॉरेस्ट बघितलं, त्याच्यानंतर हे जे पिवळे झाडं दिसत आहेत त्यांचे आपण जंगलं बघितले, बर्च फॉरेस्ट बघितलं, त्याच्यानंतर निळ्याशार रंगाचे आपण तलाव बघितले, ग्लेशियर लेक्स बघितले, त्याच्यानंतर पांढऱ्या कलरचे ग्लेशियर्स बघितले, नंतर वाळवंटाचा प्रदेश होता, त्याच्यानंतर स्टेपी ग्रासलँड्स होते. इथे नुसती जॉग्राफिकल डायव्हर्सिटी नाही तर इथल्या ज्या हायकिंगच्या ट्रेल्स आहेत त्याच्यामध्ये आणि भारताच्या ट्रेल्समध्ये मला एक फरक जाणवला की नेचर वाईज जरी हिमालय आणि हा प्रदेश सारखा असला तरी पण जी इथे स्वच्छता आहे की तुम्हाला ट्रेलवरती एक कचऱ्याचं पाकिट सुद्धा दिसणार नाही किंवा प्लास्टिकचे रॅपर दिसणार नाही. आणि त्याच्यामुळे निसर्गाची खरी अनअडल्टरेटेड मजा आपण जी घेऊ शकतो ती काही औरच आहे. मी रानवाटा थ्रू कझाकिस्तानला आली आहे. बेस्ट पार्ट ऑफ दिस कंट्री इज यू फील लाईक यू आर लिव्हिंग इन द मूवी. मला असं वाटलं मी काहीतरी वेगळ्याच विश्वात आले आणि माझ्याच्याने ही टूर निभावली. कारण रानवाटा ह्या इंटरनॅशनल टूरमध्ये मला खूप आनंद होतोय या गोष्टीचा की आईबरोबर येऊन एन्जॉय करणं. एकंदरीत स्वप्नीलांचे आम्ही व्हिडिओ वगैरे बघितल्यामुळं मला असं वाटलं की यांच्याबरोबर आपण ही ग्रुप ट्रिप करावी. स्वप्नील त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे पर्यटनाकडे किंवा भटकंतीकडे, त्यांचे विचार आणि स्लो ट्रॅव्हलचा जो त्यांनी प्रपोजल जो होतं की स्लो ट्रॅव्हल करू आपण, तेही आम्हाला मनाला भावलं. कारण की स्वप्नील पवारने जी हॉस्पिटॅलिटी दिलेली आहे या लोकांना, या ग्रुप मेंबर्सना, त्यामुळे हा सगळ्यांना जिव्हाळ्याचा विषय वाटायला लागलेला आहे. ही एक फॅमिली वाटायला लागलेली आहे. त्याच्यामुळे धावपळ नसल्यामुळे खरोखरच या ट्रिपचा अगदी टेलर मेड ट्रिप आम्ही स्वतः अरेंज केली, आमच्यासाठी अरेंज केली असं वाटतंय. भविष्यात सुद्धा मला त्यांच्याबरोबर कुठेतरी जायला बरं वाटेल, मजा येईल. तर मी लिटरली ठरवलेलं की याच्या पुढे ग्रुप टूर करायच्या नाहीत. पण रानवाटाचे काही कझाकिस्तानचे मागच्या त्यांच्या ट्रिपचे व्हिडिओ पाहिले आणि खूप जावंसं वाटलं. आणि ज्या डिटेलिंगने त्यांनी सर्व ट्रिप केली होती आणि आता सुद्धा करतायत ते पाहून खूप सुंदर वाटलं. आयुष्यात खरंच संधी मिळाली तर नक्की कझाकिस्तानला या आणि रानवाटा बरोबर या. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अलमाटी कझाकिस्तानला. चॅरिन कॅनियन, कोलसा आणि कँडी लेक्स, भरपूर पार्क्स असा एक मस्त देश एक्सप्लोर करूया. ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.